नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या इकडं आता पाऊस झालेला आहे. कालपासून पाऊस सटकऱ्यावर सटकऱ्या येत आहे. हं, तर हं, हं. तर इथून मोरी अपडेट कशी राहील बरं सर? तुमचा जो परिसर आहे माजलगाव फाटा येतो ना? हां, हां. त्यांना काय परिस्थिती सध्या कमीच आहे. तुमच्या भागात झाला असेल काही-काही ठिकाणी. तर फक्त यांना 2 जुलैपर्यंत वेटिंग करायची. 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आजपासून म्हणा, उद्यापासून म्हणा कोणत्याही क्षणी हा पाऊस सुरू होणार आहे. हां, आणि भलेही ह्या पावसामध्ये जोर जो आहे तो मध्यम असला, तर दिलासा मात्र पहिल्यापेक्षाही चांगला मिळणार आहे. हां, मागील काळामध्ये जसा पेंडवलता झालाय, त्यापेक्षा आज दुप्पटीने पेंडवलता होणार आहे. म्हणजे वीज पाण्याची कंडिशन तुमच्या भागाची आहे. आणि वारे जरी असले, वाऱ्याचा जोर जरी असला, तरी ह्याच्यामध्येच हा पाऊस चांगला अगदी होणार आहे. हां. त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्यासारखी काही कंडिशन नाहीये. वाऱ्यामध्ये वारेच आभाळ आणतायत. आज तर चांगलं क्लायमेट चेंज झालं असेल तुमच्या भागामधलं. हो सर. हो. आणि माजलगाव, परळी, बीड, लातूर जिल्हा, नांदेड पट्टा यामध्ये पावसाचा जोर हा पहिल्यापेक्षा चांगला वाढणार आहे. फक्त आपल्याला काय करायचंय 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वाट बघायची. हा कोणत्याही क्षणी सुरू होईल आजच्या तारखेला, उद्याच्या तारखेला. हां, हां. आणि पूर्व विदर्भाचा विचार केला आपण अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली यांना आजच पाऊस होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत बराचसा भाग कव्हर करेल आणि उद्याची तारीख 1 जुलै आणि 2 जुलै जी आहे यांना पाऊस उघडणारच नाही. संपूर्ण ह्या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये, त्यात मराठवाड्यातले पण काही जिल्हे येतात, जसे की बुलढाणा परिसर असेल, जास्त करून अकोला आहे, वाशिम आहे, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, वर्धा जे काही गडचिरोलीचे भाग येत आहेत, हां, हां. भंडाऱ्यासह यांची परिस्थिती जी आहे ती पावसामुळे बिकट होणार आहे. म्हणजे माल उगवत आहे, वरून पावसाचा जोर जर जास्त प्रमाणात चालू आहे, त्यामुळे चढ होणं, वापसा 8-8 दिवस होणार नाहीये. आणि एकंदरीत 5-6 तारखेपर्यंत याच्या भागामध्ये पाऊस कायम आहे. हां, हां. आणि बीड जिल्हा, लातूर परिसर, अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये पाऊस भलेही कमी असला तरी तो 4 तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे. म्हणजे रोज झिमझिम रिमझिम काही ठिकाणी चांगले जोरदार सटकारे कालही तुमच्या परिसरात झाले होते. तसे सटकारे सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. आणि रिमझिम पाऊस जो आहे तो 5-5, 6-6 तासाचा रिमझिम बरसणार आहे. त्यामुळे स्प्रिंकलरची जशी आपण एक पलटी मारतोय त्या हां, पद्धतीची ही कंडिशन होणार आहे. हां. आता खान्देश, छत्रपती संभाजीनगरची कंडिशन हे 1 जुलैच्या संध्याकाळपर्यंत सुधारते आहे. आजही यांच्या भागात काही ठिकाणी पडेल, पण तो सर्व दूरचा नाही आजचा. हां, पण 1 जुलैच्या संध्याकाळपासून जी कंडिशन वाढते ह्या 2 दिवसामध्ये, ती सर्वदूर सारखी असणार आहे. हां, हां. त्यामुळे ह्या भागाचं टेन्शन जे आहे ते पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. दुबार पेरण्याचे संकट हे टळून जाईल. हां, हां. आणि एकंदरीत हे जे काही घडायला लागल्या घडामोडी ह्या बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे घडतात. भलेही अरबी समुद्रात बनला असेल, त्या हाय प्रेशरमुळे वारे वाहत आहेत. ह्या वाऱ्यामधनं हा पाऊस कसा येईल, किती येईल, हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्नांना उत्तर उद्याची 1 जुलै जी आहे, ती हां, देऊन टाकेल तुम्हा सगळ्यांना. हां, हां. हं. मग इकडे मांजरसुंबा, केज, धारूर, माजलगाव, परळी जे काही भाग असतील सांगली, धाराशिव पर्यंतचे, इथे सुद्धा ह्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. फक्त वरवरचा जो भाग आहे, हा हां, मिडियम असणार आहे. हाय लेव्हल जे आहे, तो खालचा भाग असणार आहे. हां, हां. हं. सर वाऱ्याचा वेग कधी कमी होईल? वाऱ्याचा वेग हा जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे. पूर्व विदर्भातला कमी झालाय. पश्चिम महाराष्ट्रातला व्हायला जवळपास 4-5 दिवस तरी लागतील, 5-6 तारीख तरी लागेल. आणि एकदा जोराचे वारे सुटून हा वातावरण कमी होऊन जाईल. म्हणजे कमीत कमी वारे हे 5 तारखेपर्यंत आहे आणि याच भागांमध्ये 4-5 तारखेपर्यंत पाऊस कंटिन्यू आहे. हां, हां. आणि पाऊस मात्र येणारच आहे. कोणी कितीही निगेटिव्ह कमेंट केल्या, तर 2 जुलैला संध्याकाळपर्यंत हे सापडणार सुद्धा नाहीत कमेंट करणारे. हां, हां. म्हणजे एवढं चांगला पाऊस या शेतकऱ्यांना होणार आहे. दुबार पेरणीचं संकट ह्यावेळी सुद्धा टळणारच आहे. आता काय होईल की 25-26 ला आमच्या भागात पाऊस झाला नाही. एखाद्या वेळेस क्रॉसमध्ये जाईल, एखादाच भाग जास्त घेईल, पण तुमचा हा वेळेस भाग तो क्रॉसमध्ये जाणार नाहीये. भलेही तुम्हाला ते वारे पाहायला मिळत असतील, पण रिमझिमचं जे प्रमाण आहे ते काही एका दिवसासाठी नाहीये तुमच्या भागामध्ये. हे सलग 4-5 दिवसासाठी आहे. पण मी हां. तुम्हाला लांबच्या तारखाही देत नाहीये. 2 जुलैच्या आतमध्ये, 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत ही कंप्लिटली तुमच्या भागातली जी काही दुबार पेरणी आहे ही टळून जाईल. हां, हां. हं. हो सर, तर बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलते. आमच्याकडे हं. पाऊस नाही. अन् काल एक व्हिडिओ टाकला होता ना तुमच्या ग्रुपला मी. हां, हां, हां. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलते, की कसा पाऊस झाला, कसा नाही. आणि तोडकर सरांना सांगितल्याप्रमाणे म्हणलं आमच्याकडे पाऊस झालेला आहे. हे पहा, जे काही आता सध्या जे व्हिडिओ चालतायत ना, इकडे पडणं, तिकडे पडणं, हे आजचे दिवस चालणार आहे. हां, उद्या हां. 1 संध्याकाळपासून सगळ्यांचे व्हिडिओ येतील, की आम्हाला मध्यम झालाय, कोणी म्हणेल आम्हाला हलका झालाय. पण चांगल्या पद्धतीचा सुद्धा हा पाऊस होणार आहे. 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आजपासून कोणत्याही क्षणी असेच भाग भाग घेत घेत नंतर 2 जुलै जे आहे ती सर्व दूर सर्व व्यक्तीची आहे. आणि हां. एक अजून एक दिलासा याच्यामध्ये असा देईल,
की हे 2 जुलैपर्यंतच नाही, हे 4 ते 5 जुलैपर्यंत चालणार आहे. एकंदरीत 4-5 दिवसाची जरी म्हणलं तरी चालतं याला आपल्या भागामध्ये. हां, हां. म्हणजे आता मी फोकस काय करतोय, की बीड, लातूर, धाराशिव हा जे काही अहिल्यादेवीनगरचा परिसराचा भाग आहे, इथे असा गैरसमज झाला जातोय विविध माध्यमातून, की तुम्हाला हा पाऊस होणारच नाहीये. पण एकमेव आपल्या माध्यमातून सांगितलं जातंय त्यांचे मॅसेज बदलण्यापूर्वी, की हा पाऊस तुम्हाला होणारच आहे. फक्त काळ आहे आणि जी वेळ आहे, ती तुम्हाला वाऱ्यामुळे लांबणी खाली पडते. पण जी काही प्रक्रिया आहे मोठ्या थेंबाच्या बनण्यासाठी, याला 2 दिवसाचा कालावधी लागतोय. म्हणजे 2 जुलैची तारीख तुम्हाला संध्याकाळपर्यंतची थांबवण्यासाठी देतोय. हां, हां, हां. हं. आणि एकंदरीत खालची परिस्थिती तुम्हाला सांगितली मी नांदेड, पट्टा, पूर्व विदर्भ, बुलढाणा वगैरे त्यांना पहिल्यासारखाच जोरदार ते अतिजोरदार तर पूर्व विदर्भाला पहिल्यापेक्षाही दुपटीनं म्हणजे अतिमुसळधार पावसाची नोंद देखील होऊ शकते. हां. हं. धन्यवाद सर शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. धन्यवाद.